भाऊ, आज कृषी मंत्र्यांनी सांगितले, आयुक्तांनी ज्यावेळी सांगितले 1 रुपयाचा पीक विमा बंद करा, ह्याच्यामध्ये घोटाळे होत आहेत. तर कृषी मंत्र्यांनी सांगितले हे घोटाळे होतात म्हणून बंद करायची गरज नाही, 2% 4% घोटाळे होतच असतात. ही म्हणजे स्वतःच भ्रष्टाचार होत असतात असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं म्हणणं आहे. कसं बघायचं? मला वाटतं मंत्र्यांनी असं बोलणं काही व्यवस्थित नाही आहे. पहिली गोष्ट तर 1 रुपया का घेतात, काय गरज आहे? माणिकरावकडून अपेक्षा आहे का तुम्ही शेतकऱ्यांच्या पुरा आहे, तुमच्यासारख्या कृषी मंत्र्याकडून अपेक्षा आहे का 1 रुपया न घेता विमा निघाला? 1 रुपयाच्या विम्यासाठी या शेतकऱ्याला 100 रुपये खर्च येतं, ते काय सांगणार? काय व्यवस्था होतं? ह्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा असा की कृषी मंत्रीच म्हणतोय भ्रष्टाचार होतोय. मला असं वाटतं म्हणजे ह्याच्या ऐका की मला अपेक्षा नाही आहे. ज्या पद्धतीनं बीड आणि इतर ठिकाणी हे घोटाळे बाहेर यायला लागले पीक विम्यातले, ही झाकण्यासाठी यांची भूमिका अशी आहे असं वाटतंय का? आता मतच चोरून घेतले तर याचं काय मोठी मंत्र्यांनी असं भ्रष्टाचारात उघड बोलणं योग्य? मतच चोरून घेतलेले आहे, मताची चोरी झाली. लोकशाहीचा सगळ्यात मोठा कणा आणि आत्मा जो आहे ते मतदान आहे. मतदानात जर भ्रष्ट मार्गाने होत असेल तर त्याच्यातून उत्पन्न काय होणार आहे? जे पेरणार तेच उगवणार ना. आपले ज्वारी लावणाऱ्यानं काय गहू निघणार आहे त्याला? माणिकरावनं हे स्पष्ट करून सांगितलं, त्यांनी उघडपणे सांगितलं, त्यांचं स्वागतच करतो का त्यांनी हे स्पष्ट केलं का 1-2% घ्या, चालतंय, ते आता सरकार मान्य आहे आणि सर्व मान्य आहे, आम्हाला करायचं आहे असं माणिकरावला म्हणायचं आहे की काय? तर खरं तर त्यांनी याच्यात उघड केलं पाहिजे तर तुम्ही हे मान्य केलेलं आहे. कॅबिनेट दर्जाचा कृषी मंत्री जर असं म्हणत असेल काय 1-2% चालतंच बाबा, आता राहिलं तरी काय का जास्त आहे? 2-4% 1-2% होत नाही. एकूण त्यांचं 1-2% आलं असेल. 4% त्यांचं म्हणणं आहे, 2% ते 4% भ्रष्टाचार होत असतो. त्यांनी मान्यताच दिली ना. कसं आहे, त्यांनी ही मान्यता दिलेली आहे, कदाचित त्यांना तो अनुभव आला असेल. भाऊ, आता एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने एवढं ह्यूज मेजॉरिटी मिळालेली आहे, पालकमंत्री साधं म्हणजे मंत्रिमंडळ निवडीत नाराजी सगळ्यांनी बघितली. पालकमंत्री निवडीत सुद्धा आता झालं, एक म्हणते मी या जिल्ह्यातला मला टाकले 600 किलोमीटरवर. ही जी काय वादावादीत सुरू झालेली आहे, हे कसं बघता? हे कुठपर्यंत जायचं हे गाडा? मला असं वाटते हा वाद अधिक मोठा करून उद्या भाजपनं असं म्हणावं नाही का अशी वेळ येऊ शकतं कदाचित का अजितदादाचे पालकमंत्री राहणार नाही, शिंदेसाहेबाचे राहणार नाही, भाजपचेच पालकमंत्री राहणार, अशी भाजप कदाचित खेळू शकते. ठीक आहे, तुमचे वादच होत असेल तर सत्तेत आम्हाला अजितदादाची शिंदेसाहेबाची गरज तरी काय? त्या दिशेकडे जाते का सत्ता? कदाचित हा वाद निर्माण करण्याचं त्याच्या मागचं हे कारण असू शकतं का दुसरे अधिक 2 पक्ष हाती धरून हे 2 पक्ष बाहेर काढायची काही व्यवस्था करताय का भाजप? याची आहे का तशी परिस्थिती? आहे, शक्यता आहे. राजकारणात काही होऊ शकते, कधीही होऊ शकते, कुठेही होऊ शकते आणि ते पुन्हा सोबत होऊ शकते, पुन्हा सोबत होऊ शकते. आता ज्या पद्धतीनं उदय होणार, काय काय राजकीय उदय होणार म्हणून संजय राऊत किंवा हे जे बोलत होते, आपण पहिल्या बंडात होता तर उदय सामंत तुमच्याबरोबर होते, उदय सामंत असं धाडस करतील, संजय राऊत म्हणतात 20 आमदार त्यांच्यासोबत आहेत. काय झालंय, संजय राऊत म्हणजे त्यांनी हे लक्षात घेतलं का उद्धवजी सेना पूर्ण शिंदे सेनेत जाण्यात जात आहे, प्रचंड प्रवेश सुरू झाला आणि आता ही गळती थांबवायची असेल तर संजय राऊतचं बयान अगदी बरोबर आहे. त्यांना उद्धवसाहेबाची शिवसेना वाचवायची आहे, त्याच्यानं त्यांनी फेकलेली गोटी याच्यासाठी आहे की हमारे जो बचे हुए है वो नहीं जाना चाहिए, म्हणून वतनदारी तुम्हाला भेटणार आहे. बरं, त्याच्यानं शिंदेच फुटणार आहे, शिंदेसाहेबाचीच वतनदारी जाणार आहे, ती वतनदारी आमच्याकडे येणार आहे असं सांगायचं आहे संजय राऊतांना. 23 तारखेला मोठा राजकीय स्फोट होईल असं एका शिंदे साहेबांच्याच एका माजी खासदारांनी सांगितलं. केंद्रामध्ये नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहेत. त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे. त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही.
त्यावेळी अजितदादांचं आणि शिंदे साहेबांचं भवितव्य गरज वेगळं. सर्व वैद्य मरो दोघांची गरज राहणार नाही. जिथं ज्या वेळेस औषधीनं बरा झाला तर दरवाजाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, अंदरच कापून टाकायचं. हे मोगलाची नीती जी आहे ती नीती सध्या सुरू झाली. ते मोगल के बच्चे बाल बच्चे आहे सर, आणि त्यांनी हे नीती सुरू केली. म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार वगैरे चर्चात अर्थ नाही. मला असं वाटत नाही, कारण एका राष्ट्रवादीचं कसं आहे, सध्या दिल्लीचा दरबार वाचवायचा आहे. औरंगजेबानं पहिले दिल्ली वाचवली, त्यांनी इकडलं गेलं तरी चालेल हे बोनसमध्ये होतं. त्याच्यानं वरते केंद्रामध्ये दिल्ली वाचवणं महत्त्वाची आहे. दिल्लीच्या चाब्या सध्या तरी उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबाकडे अधिक मजबूत आहे. शिंदे साहेबाकडे चांगले आहे, पण अजितदादाकडे एकच आहे. शिंदे साहेब राहतील का मग उद्धव आत आल्यावर? आता तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या मनातलं मी कसं बोलू. आपले मित्र होते जास्त चांगले. मी एवढ्या अंदरचा मित्र नव्हतो. हा एक शेवटचा प्रश्न भाऊ, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी दिव्यांग मंत्रालयासाठी काम केलं, फडणवीस तेवढी ताकद दाखवू शकत नाहीत किंवा तेवढे गट्स फडणवीसमध्ये आहेत असं वाटत नाही तुम्हाला? गट चांगले आहेत. राजकारणामध्ये फडणवीसांचा हात कोणी पकडू शकत नाही, आणि ते याच्यासाठी पकडू शकत नाही की ते काही करू शकते. कभी दोष और दुश्मन कब करना उनको समजता है. पण त्यांच्याकडे कोण दुश्मन आणि कोण मित्र हे पाहण्याची क्षमता संपलेली आहे. मेरा जो भला करेगा वो मेरा दोस्त रहेगा, और जो बुरा करेगा वो मेरा दुश्मन. तुमची दोस्त नाही ती? नाही, माझे कुठे दोस्त होते. दोस्त असतं तर मग कशाला असं झालं असतं. दिव्यांगांसाठी दोस्त करणार. हां, शिंदे साहेब माझे मित्र होते. शिंदे साहेब याच्यासाठी मित्र होते, ते दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं. 20 वर्षाची मेहनत कामी आली आणि दिव्यांग नावाचं मंत्रालय निर्माण झालं. त्याच्यासाठी आमची दोस्तीचा हात समोर दिला. पण त्या दिव्यांग मंत्रालयामध्ये निर्माण झाल्यानंतर राज्यामध्ये सगळ्यात कमी जर मानधन भेटत असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. जिथं ते तुम्ही मागं सांगितलं, आणि तुम्हाला त्याच्यावर जास्त ऐकायचं नाही, कारण तुम्हाला राजकीय बातम्या पाहिजे. ही बातमी सुरू झाली. बाई शेवटचा नाही, खरंच शिंदे साहेब नाराज आहेत असं वाटतंय का तुम्हाला? ज्या पद्धतीनं डावललं जातंय. मोठे माणसं नाराज असले तर समजायचं खुश आहे, खुश असले तर समजायचं अंदरून नाराज. थँक्यू.